नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न पहा, भारताचा सर्वोत्तम नॉन कंटेनर बंदर 2026 पुरस्कार कोणत्या बंदराला देण्यात आला आहे? उत्तर आहे दीनदयाल पोर्टल. ऑप्शन नंबर बी करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, महिला समर्थन संस्थान पुरस्कार योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? उत्तर आहे हरियाणा. ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 3 आहे, कोणत्या राज्य सरकारने वेत्री वानमंगल ड्रोन प्रशिक्षण योजना सुरू केली आहे? उत्तर आहे तामिळनाडू. ऑप्शन नंबर सी. तर काही महत्त्वाचे पॉईंट बघूया तामिळनाडू बद्दल. तर बघा, तामिळनाडू सरकारने महिला शेतकऱ्यांना शेती कामासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी वेत्री वानमंगल योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 100 महिलांसह एकूण 500 लोकांना मोफत ड्रोन प्रशिक्षण आणि पायलट लायसन्स दिलं जाईल. तामिळनाडू भारताचे सर्वात दक्षिणेकडील राज्य आहे. राजकीय जागा बघा इथे, लोकसभेच्या एकूण इथे 39 जागा आहे, राज्यसभेच्या 18, विधानसभा एकूण 234 जागा आहे. आणि रामसर स्थळे बघा, तामिळनाडूला देशातील सर्वाधिक रामसर स्थळे तामिळनाडूमध्ये आहे, ते म्हणजे 20 आणि 2 नंबरवर आहे उत्तर प्रदेशमध्ये एकूण 11. किल्लई हे तामिळनाडूचे पहिले हवामान अनुकूल गाव बनले आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी नलम टीएन ऑनलाईन आरोग्य पोर्टल सुरू केले आहे. 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले कामराजार बंदर देशातील दुसरे मोठे बंदर ठरले आहे. तामिळनाडू सरकारने सहकारी पीक कर्जमाफीची मर्यादा वाढवून 75,000 केलेली आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट बघा, तामिळनाडूचे शेतकरी वल्लुवन यांना FAO सॉईल फार्मर हिरो पुरस्कार प्रदान झालेला आहे. भारतातील पहिली मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड तामिळनाडूमध्ये विकसित केली जाईल. पुढचं बघा, महिलांच्या सुरक्षेसाठी तामिळनाडू सरकारने सिंगापेन सिंहीण विशेष दल स्थापन केले. वर्ष 2025 मध्ये सर्वाधिक सागरी माशांचे उत्पादन करणारी तामिळनाडू हे अव्वल राज्य बनले आहे. तर तामिळनाडूचा राज्य प्राणी कोणता आहे? तर नीलगिरी तहर आहे. आणि केळी उत्पादनात तामिळनाडू केळीच्या उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर अव्वल आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, कद्र F हे कोणत्या देशाने विकसित केलेले मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे? उत्तर आहे इराण. ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 5 पहा, जागतिक आनंद अहवाल 2026 वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर 116वा. भारताचा क्रमांक आहे 116वा वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये. प्रश्न क्रमांक 6 आहे, FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्क्वॉश विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय कोण बनले आहे? उत्तर सूरज कुमार चंद. प्रश्न क्रमांक 7 आहे, अंतराळात स्पेसमध्ये उगवलेली पहिली भाताची धान पीक कापणी कोणत्या देशाने केली आहे? उत्तर चीन. ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 8 आहे, जागतिक युवा आंतरराष्ट्रीय ब्रिज चॅम्पियनशिप 2026 मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? उत्तर आहे सॅग्निक रॉय सायंतन पुशारी. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणत्या राज्याने AI संचलित डिजिटल पीक सर्वेक्षण सुरू केले आहे? उत्तर आहे कर्नाटक. ऑप्शन नंबर 4. तर कर्नाटकवर काही महत्त्वाचे प्रश्न बघूया. कर्नाटक सरकारने भारतातील पहिली सरकारी AI कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर बघा, एरो इंडिया 2027 नावाच्या आशियातील सर्वात मोठ्या एअर शोच्या 16व्या आवृत्तीचे आयोजन बेंगळुरूमध्ये केले जाईल. पुढचं बघा, गंभीररित्या कोरडी पडल्यामुळे चर्चेत राहिलेली मलप्रभा नदी प्रामुख्याने कर्नाटकात वाहते. राजोली बांडा डायव्हर्जन प्रकल्प कर्नाटकात उभारण्यात आला आहे. बेंगळुरूमधील सरकारी AI स्टार्टअप सर्वम AI भारताचा 130वा युनिकॉर्न बनला आहे. कर्नाटकच्या काली टायगर रिझर्वमध्ये एका नवीन फॉरेस्ट मॉथचा एक प्रकारचा पतंग कीटक शोध लागला आहे. पुढचं बघा, भारतातील सर्वात उंचावर असलेला विंड टर्बाईन
पवनचक्की कर्नाटकात स्थापित करण्यात आला? प्रश्न क्रमांक 10 पहा. एस्वातिनी मध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे आनंद प्रकाश. तर बघा, डेली करंट अफेअर आपण घेऊन येतो असतो विद्यार्थी मित्रांनो या चॅनलवर सकाळी 8 वाजता. तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. धन्यवाद.